नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक दीपक सरनोबत लाईट हाऊस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आपल्या व्हिडिओ सिरीजमधलं हे नेक्स्ट लेक्चर आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटशी रिलेटेड पाहतो आहे. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटशी रिलेटेड काही एरर डिटेक्शनची सेंटेन्सेस आपण पाहणार आहोत आणि त्याच्या थ्रू जे काही रूल्स आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता जे फर्स्ट सेंटेन्स आहे हे मी रीड करतो. हेमंत कुलकर्णी सेड दॅट ही विल डेफिनेटली कंप्लीट द बुक विदिन 5 days. आता सेंटेन्स रीड केल्यानंतर हे सेंटेन्स डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीचशी रिलेटेड आहे हे आपल्याला लक्षात येतं. यामध्ये एक रूल असा आहे, जेव्हा रिपोर्टिंग वर्ब जे सेड असेल, टोल्ड असेल, आस्क्ड असेल, हे जेव्हा पास्ट टेन्समध्ये असतं तेव्हा पुढे देखील आपल्याला काय करावं लागतो, पास्ट टेन्स वापरावा लागतो. आता पार्ट बी मध्ये इथे फ्युचर टेन्स आलेला आहे, ही विल. आपण जर डिरेक्ट नेरेशनचं, डिरेक्ट स्पीचचं सेंटेन्स जर पाहिलं तर ते असं असणार आहे, ज्या पद्धतीने आपण खाली घेतलेलं आहे. हेमंत कुलकर्णी सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय विल डेफिनेटली कंप्लीट द बुक विदिन 5 days. आता इथे विल जे आहे ते डिरेक्ट स्पीचचं आहे. इथं आपल्याला याचा पास्ट टेन्स वूड वापरायचा आहे. आता स्पीकर हेमंत असल्यामुळे आपल्याला आयच्या ठिकाणी आपण ही वापरलेला आहे, त्यामुळे इथं पार्ट बी मध्ये साहजिकच ही वूड डेफिनेटली कंप्लीट द बुक विदिन 5 days अशा पद्धतीचा रेफरन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळे पार्ट बी जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स मी रीड करतो. Either of the two candidates have been selected for the post of branch manager in the Bank of Maharashtra. आता either of the two candidates, either हे आता साहजिकच प्रोनाऊन वापरलेलं आहे आणि हे नेहमीच सिंग्युलर म्हणून आपण त्याचा विचार करतो. याच्यानंतर येणारं वर्ब जे आहे ते सिंग्युलर असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स हा आपला प्रॉपर सब्जेक्ट नाही आहे. ईदर ऑफ द टू कॅन्डिडेट्सपैकी ईदर हा आपला प्रॉपर सब्जेक्ट आहे, तो सिंग्युलर आहे. त्यामुळे इथं हॅज बीन सिलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ ब्रँच मॅनेजर असा रेफरन्स असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पार्ट बी मध्ये हॅव बीन जो आहे ते वर्ब काय केलेलं आहे, आपण तिथं चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलेलं आहे, त्याला सबस्टिट्यूट करून आपण हॅज बीन असं वापरायला हवं. त्यामुळे पार्ट बी जो आहे तो एरर असणारा पार्ट आहे. Each batsman and each bowler are liable for the betterment of the team. आता इथं द बॅट्समन अँड द बॉलर आर लायबल फॉर द बेटरमेंट ऑफ द टीम. लायबल फॉर याचाच अर्थ रिस्पॉन्सिबल फॉर. जे बॅट्समन आणि बॉलर हे दोघेही टीमच्या बेटरमेंटसाठी जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत असं म्हणायचं आहे. आता द बॅट्समन अँड द बॉलर हा रेफरन्स प्लुरल झालेला आहे, पण इथं जेव्हा दोन सिंग्युलर नाउन्स असतील किंवा सब्जेक्ट जे काही असतील ते वापरले जातात, अँडनं जोडले जातात, त्याच्यापूर्वी ईच किंवा एव्हरीचा वापर केला जातो, तेव्हा तो सब्जेक्ट सिंग्युलर होतो. त्यामुळे ईच बॅट्समन, ऑल बॅट्समॅन आपल्याला म्हणायचं नाही आहे. ईच बॅट्समन अँड ईच बॉलर इज लायबल फॉर, इज रिस्पॉन्सिबल फॉर असा मिनिंग इथं येणं गरजेचं आहे. त्यामुळे पार्ट बीमध्ये आर जे वर्ब आलेलं आहे ते चुकीचं आहे. इथं आपल्याला सिंग्युलर वर्ब वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे पार्ट बी मध्ये आर हा एरर असणारा पार्ट आहे, आपल्याला तो सबस्टिट्यूट करून घ्यायचा आहे इजनं. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स मी रीड करतोय. नन ऑफ द 5 players who have been given a chance to join this team plays confidently. नन ऑफ द 5 players म्हणजे 5 पैकी एक पण नाही असं घ्यायचं. हे एक्सप्रेशन सब्जेक्ट जो आहे तो प्लुरल आहे. आता हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊन, त्याचा अँटीसिडंट आहे प्लेयर्स. प्लेयर्स प्लुरल, हू प्लुरल, त्यामुळे हॅव बीन इथं आपण वापरलेलं आहे ते देखील प्लुरल आहे, करेक्ट आहे इथं. पण पुढे जे आहे पार्ट सी मध्ये प्लेज कॉन्फिडंटली असं म्हटलेलं आहे. आपण सिंग्युलर सब्जेक्ट असेल सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, समजा ही, सी, इट, तर आपण ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज असं रेफरन्स वापरू शकतो. पण इथं सिंग्युलर सब्जेक्ट असं आलेलंच नाही आहे. प्लेयर्स प्लुरल आहे, हू प्लुरल आहे, हॅव बीन प्लुरल वापरलेलं आहे. त्यामुळं इथं पार्ट सी मध्ये प्लेज हा एरर आहे. प्ले कॉन्फिडंटली असा आपणाला वापर करायचा आहे. पार्ट सी एरर असणारा पार्ट आहे. आपल्याला प्रॉपर सब्जेक्ट फाइंड आउट करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे ते लक्षात येईल. आता या सेंटेन्समध्ये पहा, व्हॉट शी सेज अँड व्हॉट शी डज इज इनकॉम्प्रिहेन्सिबल
टू ॲन ऑर्डिनरी माइंड लाईक युअर्स. आता इथे ॲन दोन, व्हॉट शी सेज हे एक एक्सप्रेशन अँड व्हॉट शी डज हे दुसरं सेकंड एक्सप्रेशन आहे ते जॉईन केलेलं आहे. याचा अर्थ हे एक्सप्रेशन दोघांची मिळून प्लुरल झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला इज इथं वापरता येत नाही. व्हॉट शी सेज अँड व्हॉट शी डज आर इनकॉम्प्रिहेन्सिबल टू ॲन ऑर्डिनरी माइंड लाईक युअर्स. युअर माइंडच्या ऐवजी आपण युअर्स, जसं मायच्या ऐवजी जेव्हा आपण माइन वापरतो त्याला पुन्हा नाऊनची गरज नसते, त्यामुळे इथं युअर्स हे करेक्ट आहे. जो एरर आहे तो पार्ट बी मध्ये आहे, इजच्या स्वरूपामध्ये. आपल्याला तिथं साहजिकच सब्जेक्ट प्लुरल असल्यामुळं आर वापरणं गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूया. नोबडी एल्स बट दिस यंग मेन हॅज प्लेड अ प्रँक ऑन यू बट इट इज अनबिलिव्हेबल दॅट यू डोंट अंडरस्टँड इट. आता इथे नोबडी एल्स, एल्स असेल किंवा नथिंग एल्स असेल त्यानंतर बटचा वापर केला जातो, इथं काही हरकत नाही आहे. नोबडी एल्स बट दीज यंग मेन, सब्जेक्ट आपला दीज यंग मेन जर घेतला तर तो प्लुरल आहे, त्यामुळे त्यानंतर आपल्याला हॅव वापरावं लागेल, हॅज नाही. त्यामुळे पार्ट बी मध्ये हॅजला आपण सबस्टिट्यूट करतोय, त्याच्याऐवजी आपल्याला हॅव वापरायचा आहे. दीज यंग मेन हॅव प्लेड अ प्रँक ऑन यू, पार्ट बी एरर असणारा पार्ट आहे. त्यानंतर सम हाय सिग्निफिकंट ऑब्झर्वेशन्स हॅव बीन मेड by the former UN Secretary General in his annual report submitted to the current session of General Assembly. आता इथं सम हाय सिग्निफिकंट ऑब्झर्वेशन्स हा टोटल सब्जेक्ट आहे, तो आहे प्लुरल, पण तो करेक्ट आहे का? ऑब्झर्वेशन्स हे झालं नाऊन, प्लुरल नाऊन, त्याच्यापूर्वी सिग्निफिकंट ऑब्झर्वेशन्स म्हणलेलं आहे. तर नाऊनला मॉडिफाय करत असताना सिग्निफिकंट हे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता पुन्हा हाय हा शब्द वापरलेला आहे, सिग्निफिकंट ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याला मॉडिफाय करण्यासाठी परत आपण ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे. असं आपल्याला करता येत नाही, इथं आपल्याला ॲडवर्ब वापरावं लागेल, कारण ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करणारा वर्ड हा ॲडवर्ब असतो, ॲडजेक्टिव्ह नसतो. त्यामुळं प्रॉपर सब्जेक्ट आपल्याला इथं मेन्शन करत असताना सम हायली सिग्निफिकंट ऑब्झर्वेशन्स असं सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. वर्ब करेक्ट आहे, पण सब्जेक्टमध्ये त्याचं स्ट्रक्चर थोडंसं चुकलेलं आहे, त्यामुळे पार्ट ए जो आहे त्यामधला हाय हा वर्ड चुकलेला आहे. हायली सिग्निफिकंट ऑब्झर्वेशन्स असा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. यानंतर एक वेगळं सेंटेन्स आपण पाहूया. आता मिनिंग लागला तर आपल्याला ते लक्षात येईल. इफ महात्मा गांधी वॉज अलाइव्ह ही वूड स्टार्ट वीपिंग आफ्टर वॉचिंग द प्रेझेंट पॉलिटिकल कंडिशन इन इंडिया. इथं काय म्हणायचं आहे, जर महात्मा गांधी आज जिवंत असते तर सध्या भारतातील ही जी राजकीय कंडिशन जी आहे ती पाहून ते साहजिकच काय केले असते, ही वूड स्टार्ट विपिंग. तर साहजिकच इथला रेफरन्स जो आहे तो आपल्याला पास्टमधला अनरियल इमॅजिनरी सेंटेन्स आपल्याला पाहायला मिळतं. जर महात्मा गांधी जिवंत असते तर, आज ते नाही आहेत, असते तर, जसं आता आपल्याला खाली दोन आपण रेफरन्सेस घेतलेले आहेत. इफ आय वर अ किंग, मी राजा असतो तर. इफ आय वर अ बर्ड, मी पक्षी असतो तर काय केलं असतं. सध्या मी तरी राजा नाही आहे, मी पक्षी नाही आहे, आपल्याला हे इमॅजिनरी अनरियल एक्सप्रेशन वापरायचं आहे. त्यामुळे इथं पार्ट बी मध्ये इफ महात्मा गांधी वर अलाइव्ह, सब्जेक्ट कोणता पण असू दे, आपल्याला अशा ठिकाणी वॉज नाही वापरता येत, वरचा वापर करावा लागतो. इफ आय वर द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, इफ आय वर चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्सप्रेशन वापरावं लागतं. त्यामुळे पार्ट बी मध्ये वॉज हा एरर आहे, आपल्याला वरचा वापर करायचा आहे. आता साहजिकच ही काही सेंटेन्सेस आपण पाहता आलेलो आहे. आपल्याला हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, फक्त पाहायचं नाही आहे, तो मॅक्सिमम स्टुडंट्सपर्यंत, आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर पण करायचा आहे. आपल्याबरोबर इतरांना देखील काही कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर साहजिकच तो आनंदाचाच भाग आहे. आणि आतापर्यंत आपण सर्व लोकांनी सबस्क्राईब केलं असेल, चॅनेल केलं नसेल तर आपल्याला चॅनेल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लाईट हाऊस या चॅनेलचा आपण मेंबर व्हायचं आहे, कारण इथून पुढे जेवढे व्हिडिओज मी बनवत जाईन आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी, ते सर्व त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील. तेव्हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांना व्हिडिओ शेअर केल्यानंतर सबस्क्राईब करायला तुम्ही सांगा. नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूया. इट इज ट्रू दॅट द पुअर इज अनेबल टू गेट नरिशिंग फूड इवन टुडे. म्हणजे आजची जरी
परिस्थिती पाहिली तर गरीब लोकांना ते असमर्थ आहेत खरं तर अगदी नरिशिंग फूड योग्य जे आहे तो आहार मिळण्याच्या दृष्टिकोनातून, कारण कितीतरी लोक पॉवर्टी लाईनच्या खाली, दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. आता इथे द पुअर हा एक रेफरन्स आलेला आहे. आता त्याच्यापूर्वी आपण आता सेंटेन्सच्या खाली काही 4 एक्सप्रेशन्स दिलेले आहेत ती पाहूया. पुअर हे ॲडजेक्टिव्ह आहे, पण जेव्हा द पुअर असा रेफरन्स येतो तेव्हा ते काय होतं, प्लुरल नाऊन होतं. याचा अर्थ यानंतर आपल्याला प्लुरल वर्ब वापरणं गरजेचं आहे. रिच हे ॲडजेक्टिव्ह झालं, पण द रिच याचा अर्थ साहजिकच रिच पीपल असा होतो, त्यामुळे ते प्लुरल नाऊन होतं. यानंतर आपल्याला प्लुरल वर्ब वापरावं लागेल. आणि त्याच नियमानं इट इज ट्रू दॅट द पुअर आर अनेबल, पुअर इज म्हणायचं नाही, द पुअर याचा अर्थ पुअर पीपल आर अनेबल टू गेट, त्यामुळे पार्ट बीमध्ये इजचा वापर आपल्याला करता येत नाही. द पुअर हे प्लुरल नाऊन झालेलं आहे, सब्जेक्ट झालेला आहे, आपल्याला आरचा वापर करावा लागेल, त्यामुळं पार्ट बीमध्ये एरर आहे. नेक्स्ट सेंटेन्स, people have a right to criticize but at the same time each of them have to remember his duty also. मग लोकांना साहजिकच क्रिटिसाइज करण्याचा हक्क आहे, अधिकार आहे आपल्या डेमोक्रेसीमध्ये, पण त्याच वेळेला बट ॲट द सेम टाईम ईच ऑफ देम, ऑल पीपल असं म्हटलेलं नाही, ईच ऑफ देम हे सिंग्युलर सब्जेक्ट झालेलं आहे, एक्सप्रेशन सिंग्युलर आहे, ईच ऑफ देम, त्यामुळे यानंतर येत असताना जे वर्ब आहे ते सिंग्युलरमध्ये येणं गरजेचं आहे. त्यामुळे हॅवच्या ऐवजी आपल्याला हॅजचा वापर इथं करायला हवं, कारण प्रोनाऊन पुढे पाहिलं तर देअर ड्युटी म्हणलेलं नाही आहे, टू रिमेंबर हीज ड्युटी, कारण ईच ऑफ देम इज सिंग्युलर, हॅज सिंग्युलरचा वापर करावा लागेल आणि हीज हे देखील प्रोनाऊन सिंग्युलर वापरलेलं आहे. त्यामुळे पार्ट सीमध्ये हॅवला सबस्टिट्यूट करून हॅजचा वापर करायचा आहे. आता खाली आपण काही 3 एक्सप्रेशन्स घेतलेले आहेत. ईच ऑफ द मिनिस्टर्स, आता यामध्ये प्रॉपर सब्जेक्ट मिनिस्टर्स नाही आहे, ईच आहे, तो सिंग्युलर आहे, त्यामुळे यानंतर सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे. इदर ऑफ द प्रपोजल्स, आपला प्रॉपर सब्जेक्ट प्रपोजल्स नाही आहे, तर इदर हा आहे आणि तो सिंग्युलर आहे, त्यामुळे त्यानंतर सिंग्युलर वर्ब आपल्याला वापरायचा आहे. मिनिस्टर्स आर करायचं नाही आहे, मिनिस्टर्स इथं ईच ऑफ द मिनिस्टर इज येईल, वॉज येईल, जसा टेन्स असेल त्या पद्धतीनं. इदर ऑफ द प्रपोजल्स इथं इज येईल, आर येईल, वॉज येईल, आरचा वापर आपल्याला करता येणार नाही. निदर ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ज, रिप्रेझेंटेटिव्ज हे प्लुरल झालं, पण आपल्याला इथं निदरचा वापर केलेला पाहायला मिळतो आणि ते आपल्याला सिंग्युलर इंडिव्हिज्युअल पर्सनशी रिलेटेड घ्यायचं आहे, त्यामुळे यानंतर देखील सिंग्युलर वर्ब आपल्याला वापरावं लागतं. त्यामुळे प्रॉपर सब्जेक्ट इथं मिनिस्टर्स, प्रपोजल्स किंवा रिप्रेझेंटेटिव्स नाही आहे, ईच, इदर, निदर असा आहे. त्यामुळं या रूलनुसार आपल्याला सिंग्युलर वर्ब वापरावं लागेल. ईच ऑफ देम हे सिंग्युलर एक्सप्रेशन आहे, हॅजचा वापर करायचा आहे. पार्ट सीमध्ये एरर आहे. वन ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मॉडर्न एज्युकेशन आर दॅट इट डझंट एनकरेज ओरिजिनल थिंकिंग. वन ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मॉडर्न एज्युकेशन, आता मॉडर्न एज्युकेशनचे अनेक ड्रॉबॅक्स आहेत, त्याच्यापैकी एक असा आपल्याला उल्लेख करायचा आहे. इथे देखील प्रॉपर सब्जेक्ट आपल्याला ड्रॉबॅक्स नाही आहे, वन हा आहे आणि तो साहजिकच सिंग्युलर आहे. किंवा वन ऑफ द ड्रॉबॅक असं करायचं नाही आहे, आपल्याला वन ऑफ द बॉय म्हणता येत नाही, बरोबर आहे ना. वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक आपल्याला म्हणता येत नाही, त्याच्याऐवजी वन ऑफ द बॉयच्या ऐवजी वन ऑफ द साहजिकच बॉईजचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स असा उल्लेख आपल्याला करावा लागेल. इथं साहजिकच बॉयच्या पुढे यस राहिलेलं आहे, ते आपण कन्सिडर करायचं आहे. वन ऑफ द बॉईज हे करेक्ट आहे, वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स हा रेफरन्स योग्य आहे. त्यामुळं वन ऑफ द ड्रॉबॅक्स इथे काही अडचण नाही आहे, आपला प्रॉपर सब्जेक्ट वन आहे, पण आर हे वर्ब जे आहे ते इथं चुकीचं पद्धतीने वापरलं गेलेलं आहे. वन ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मॉडर्न एज्युकेशन इज, वनच्या संदर्भानं आपण बोलतो, इथं इजचा वापर करायचा आहे. पार्ट बीमध्ये आरच्या ठिकाणी इजचा वापर करायचा आहे. पार्ट बीमध्ये एरर आहे. तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पाहत असताना आता काही सिंग्युलर सब्जेक्ट आणि त्यांच्यानंतर विथचा, टुगेदर विथचा, अलॉंग विथचा, ॲज वेल याचा वापर करून काही पुढे प्लुरल एक्सप्रेशन्स वापरली जातात. अशा वेळी प्रॉपर सब्जेक्ट आपण कसा ठरवायचा ह्या सेंटेन्समध्ये आपण पाहूया. द मॅनेजर ऑफ द कंपनी टुगेदर विथ ऑल हिज एम्प्लॉईज हॅव डिसाइडेड टू रिझाईन इमिडिएटली. आता इथे
हॅव हे वर्ब वापरलेलं आहे, त्याचा प्रॉपर सब्जेक्ट एम्प्लॉईज आहे की द मॅनेजर ऑफ द कंपनी आहे. तर पहा, द मॅनेजर ऑफ द कंपनी हा सिंग्युलर सब्जेक्ट झालेला आहे. टुगेदर विथ, आणि साहजिकच इथं जो आहे पुढं सपोर्टिव्ह सिस्टम जसा असतो त्या पद्धतीचा भाग आहे. टुगेदर विथ ऑल हिज एम्प्लॉईज, with all his employees, along with all his employees, as well as all his employees, अशी जेव्हा एक्सप्रेशन्स वापरली जातात तेव्हा साहजिकच जो सुरुवातीचा सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यानुसार आपल्याला वर्ब वापरावं लागतं. त्यामुळे पार्ट सी मध्ये हॅवच्या ऐवजी आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे आणि सेंटेन्स असं होईल, द मॅनेजर ऑफ द कंपनी टुगेदर विथ ऑल हिज एम्प्लॉईज हॅज डिसाइडेड टू रिझाईन इमिडिएटली. पार्ट सी मध्ये एरर आहे. आता खाली 3 एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. द मॅनेजर ऑफ द कंपनी विथचा वापर करून काही वर्ड्स पुढे ॲड केलेत, किंवा द मॅनेजर ऑफ द कंपनी अलॉंग विथ, किंवा मॅनेजर ऑफ द कंपनी ॲज वेल ॲज, अशा पद्धतीनं विथ, अलॉंग विथ, ॲज वेल ॲज, टुगेदर विथ नंतर जे काही सब्जेक्ट असेल, सिंग्युलर प्ल्युरल नाऊन प्रोनाऊन जे काही असेल त्याचा आपण विचार करायचा नाही आहे. यांच्यापूर्वी जो काही सब्जेक्ट असेल इथं सिंग्युलर आहे त्यामुळे वर्ब देखील आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. पार्ट सी मध्ये एरर आहे. यानंतर, इफ द गव्हर्नमेंट हॅड रिअलाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ कोरोना वॉरियर्स इट वुड हॅव ग्लॅडली हेल्प देम. आता हे सेंटेन्स जे आहे ते आपल्याला कंडिशनल सेंटेन्सेसशी रिलेटेड पाहायला मिळतं, आणि यापैकी आपल्याला जर आपण 0 कंडिशनल सेंटेन्स, फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स, सेकंड कंडिशनल सेंटेन्स आणि थर्ड कंडिशनल सेंटेन्सचा विचार केला तर थर्ड कंडिशनल सेंटेन्सशी रिलेटेड आहे. कारण थर्ड कंडिशनल सेंटेन्समध्ये इफ त्यानंतर सब्जेक्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. हे इफ क्लॉज झालं. आणि मेन क्लॉजमध्ये जो काही सब्जेक्ट आहे त्याच्याऐवजी जरी प्रोनाऊन वापरला असेल ते, त्यानंतर वुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3 अशा पद्धतीचं एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि या रूलनुसार इफ द गव्हर्नमेंट हॅड रिअलाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ कोरोना वॉरियर्स, या इफ क्लॉजमध्ये साहजिकच हॅड रिअलाइज्ड पास्ट परफेक्ट वापरला गेलेला आहे, पण पुढे इट वुड हॅव ग्लॅडली हेल्प देम. आता इथं वुड हॅव नंतर V3 येणं गरजेचं आहे. आता ग्लॅडली हेल्प, ग्लॅडली हे ॲडवर्ब झालं, वर्बला मॉडिफाय करण्यासाठी वापरले, पण इथं V1 वापरलेलं आहे. आपल्याला V1 नाही वापरता येत थर्ड कंडिशनल सेंटेन्समध्ये, त्यामुळं इट वुड हॅव ग्लॅडली हेल्प्ड देम. इथं पार्ट सीमध्ये हेल्प जो आहे तो एरर आहे, तिथं आपल्याला V3 हेल्प्डचा असा वापर करायचा आहे. यानंतर, द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ॲप्लाइंग फॉर द टीचिंग पोस्ट आर सो लार्ज दॅट द कॉलेज हॅज डिसाइडेड टू स्टॉप इश्यूइंग ॲप्लिकेशन फॉर्म्स. इथे द नंबर ऑफ आणि अ नंबर ऑफमध्ये आपण कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आहे. द नंबर ऑफ हे एक्सप्रेशन सिंग्युलर झालं आणि अ नंबर ऑफ हे एक्सप्रेशन प्ल्युरल झालं, त्यामुळं द नंबर ऑफ नंतर सिंग्युलर वर्ब आणि अ नंबर ऑफ नंतर जे काही प्ल्युरल नाऊन येईल त्यानंतर प्ल्युरल वर्ब. आता फॉर एक्झाम्पल, द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजे कॅन्डिडेट्स यांची संख्या, आणि अ नंबर ऑफ कॅन्डिडेट्स याचा अर्थ मेनी कॅन्डिडेट्स, हे प्ल्युरल एक्झाम्पल झालं. आणि हा विचार करता द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ॲप्लाइंग फॉर द टीचिंग पोस्ट इज सो लार्ज, म्हणजे या पोस्ट ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी ॲप्लाय करणाऱ्या कॅन्डिडेटची संख्या द नंबर असं म्हणायचं आहे. त्यामुळे इथं इज सो लार्ज, द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ॲप्लाइंग फॉर द टीचिंग पोस्ट इज सो लार्ज दॅट द कॉलेज हॅज डिसाइडेड टू स्टॉप इश्यूइंग ॲप्लिकेशन फॉर्म्स. पार्ट इथं सी मध्ये आपल्याला एरर पाहायला मिळतोय. सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे सिंग्युलर वर्ब आपल्याला वापरावा लागेल. हाच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा भाग आहे. नेक्स्ट सेंटेन्स, दीपक सरनोबत सर इज टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट फॉर द लास्ट 13 years. जी गेली 13 वर्ष सरनोबत सर काय करत आहेत, इंग्लिश सब्जेक्ट टीच करत आलेले आहेत आत्तापर्यंत. जसं पाहिलं तर 2009 पासून 2021 पर्यंत. आता यामध्ये एक्सप्रेशन जर आपण पाहिलं तर कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पहिलं पहा, दीपक सरनोबत सर इज टीचिंग हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल झालं. इथं बोलत असताना ॲक्शन चालू असणं गरजेचं आहे. नेक्स्ट एक्सप्रेशन आहे, दीपक सरनोबत सर हॅज बीन टीचिंग, टीच करत आलेले आहेत, हे
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल झालं. त्यामुळे इथं इज वापरायचं की हॅज बीन वापरायचं हा मुद्दा आहे. जेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असतो तेव्हा ॲक्शन प्रेझेंटमध्ये स्टार्ट असते, कंटिन्युअस असते, इनकम्प्लीट असते, पास्टमध्ये चालू झालेली नसते. पण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲक्शन पास्टमध्ये स्टार्ट झालेली असते आणि ती प्रेझेंटपर्यंत चालू आलेली असते. त्यामुळे शिकवत आहेत आणि शिकवत आलेले आहेत. आता इथं फॉर द लास्ट 13 इयर्स इथला रेफरन्स पास्टमधला आहे, त्यामुळे आपल्याला इथं इज वापरता येत नाही. दीपक सरनोबत सर हॅज बीन टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट फॉर द लास्ट 13 इयर्स अशा पद्धतीचा रेफरन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये ह्या काही ठराविक बाबी ज्या आहेत, आता जे आपण सेंटेन्सेस पाहिलेले आहेत ती कन्सिडर करणं गरजेचं आहे. कारण इचचा वापर, इदरचा वापर, निदरचा वापर सेंटेन्स अँडनं जोडलेली असली तरी देखील इज त्याच्यापूर्वी इजचा वापर केला तर नॉट ओन्ली बट ऑल्सोचं असेल, किंवा इथं कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं असणारं कन्फ्युजन हे आपल्याला क्लिअर करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही सेंटेन्सेस साहजिकच तुम्हाला एक वेळ पाहिली असेल तर पुन्हा सेकंड तुम्हाला जर रेफरन्स गरजे असेल तर पुन्हा ती साहजिकच तुम्ही रिवाइंड करून पाहू शकताय. पण ह्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. कारण की इथंच या जी आपण महत्त्वाची 15 सेंटेन्सेस पाहिलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळे 15 रूल जे आहेत त्यामध्येच मुले डेफिनेटली इथं मिस्टेक करतात. सब्जेक्ट सिंग्युलरचा प्लुरल करून रिकामी होतात आणि मग आपल्याला वर्ब प्लुरल वापरावं लागतं. आणि ते कन्फ्युजन कुठेतरी दूर करण्याचा माझा या व्हिडिओमध्ये प्रयत्न होता आणि ते नक्कीच ते कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल. आणि इथून पुढे जेव्हा अशा पद्धतीचे रेफरन्स येतील तेव्हा नक्कीच खात्रीपूर्वक तुम्ही मिस्टेक्स करणार नाही ही आशा बाळगतो. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या व्हिडिओमध्ये आपण जी काही सेंटेन्सेस पाहिलेले आहेत ती तुम्हाला समजली असतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ लाईक केला असेल, आतापर्यंत शेअर केलेला असेल किंवा काही तुमच्या कमेंट्स असतील तर साहजिकच त्या माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्या तर त्या खूप बरं वाटेल. कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्या काही सुधारणा असतील तर इम्प्रूव्हमेंट आपल्याला करायची असेल तर नक्कीच त्या माझ्याकडून केल्या जातील. धन्यवाद.